समर समर काकू, नाही, काकू, नाही, काकू. समर समर प्लीज. समर हे काय चाललंय रे माझ्या मुलाच्या लग्नात? समर बघ नाही, बघ हे बघ, माझा एकुलता एक मुलगा आहे. मी किती स्वप्न बघितली त्याच्या लग्नाची. प्लीज हे लग्न थांबू नको प्लीज. मी हात जोडते प्लीज प्लीज. अरे अरे स्वानंदीला सांग, जी काय शिक्षा द्यायची असेल ना मला दे प्लीज प्लीज. मी सगळ्या शिक्षा भोगायला तयार आहे, पण हे लग्न नको ना थांबू. अरे त्याच्या सुखात विष नको कालवू म्हणून सांग ना तिला. हे बघ अरे, आणि शेवटी एवढे लोक जमलेत, आपल्या घराच्या रेप्युटेशनचा प्रश्न आहे समर. प्लीज मी हात सोडते प्लीज. काकू तू शांत हो आधी, शांत हो प्लीज. अंशुमन आपला होणारा जावई आहे, त्याला का मारलं यांनी? मला तर काहीच कळत नाहीये. या आधी त्यांनी शिक्षा दिली आहे त्याला. काय बरं शिक्षा दिली होती? सापकानी फटके मारल्याचं बोलल्या. हो, आणि कुठल्या तरी मुलीचं पण नाव घेतलं होतं. मला वाटतं श्वेता की काय. काय असेल हो हे सगळं? आपण मुलाची नीट चौकशी करायला हवी होती का? मला वाटलं सवर राजवाड्यांचा भाऊ आहे, सभ्य असेल. हो ना. दादा प्लीज वहिनीला घेऊन जा इथून. काहीही झालं तरी मी लग्न थांबवणार नाहीये. गुरुजी तुम्ही विधी सुरू करा. आजी तू ती बघ ना, तुझ्या नातवाचं लग्न होऊन देत नाहीये. तू का काहीच बोलत नाहीयेस? प्लीज हिला जायला सांग. माझं लग्न इथे. लग्न? काय सगळीच लाच सोडून दिली आहेस का तू? जनाची नाही तर मनाची तर बाळग थोडी. आज तर बेशरमपणाचा कळस गाठलायस तू अंशुमन. खूप बोलतेच हा वहिनी. शेवटचं सांगतोय मी. काय रे? काय काय सांगणार काय आहेस? थांब ना, त्याच्या आधी मी सांगते सगळ्यांना. कशाबद्दल? चिंगी बरोबर ज्या प्रेमाच्या आणाबका घेतल्यास ना त्याबद्दल. ही मुलगी जिच्याबरोबर तू प्रेमाचं नाटक केलंस, तिला स्वप्न दाखवलीस, गिफ्ट दिलीस, भुरळ पाडलीस. आणि आता तिला फसवून या अजून एका मुलीला, अनुष्काला, तिलाही फसवायला निघालायस. तिच्याशी लग्न करायला निघालायस तू. हे काही खोटं बोलू नकोस. असं नाही होऊ शकत. नाही काकू, मी जे बोलते ते खरंच आहे. फक्त तुम्हाला ते ऐकायचं नाहीये ना, हा प्रॉब्लेम आहे. गेले 2-2.5 महिने हे प्रकरण सुरू आहे. शिंगीला खूप ऐकवायचं होतं ना तुम्हाला. तिच्याकडनं कामात चुका होत होत्या, कारण तिचं लक्ष नव्हतं कामात. का बरं? कारण ती सैरबैर झाली होती. तिच्या आयुष्यात काय चाललंय हे तिला कळतच नव्हतं. ती तर बिचारी आतल्या आत कुडत होती रे. आणि हे सगळं फक्त या तुमच्या मुलामुळे. अरे या सगळ्याने गांगरून गेली होती ती. तिला कळतच नव्हतं, सुधरत नव्हतं काय करायचं. तिकडे ते कोपऱ्यात उभी राहून ना तुझ्या नावाची मेहंदी काढत होती ती. आणि या सगळ्यात तुम्ही काय केलं? तिच्या ह्याच कृत्यावरून तिला मारलत आणि घरातून हकलून द्यायला निघालात. बरं, हे सगळं सुरू असताना तुमचा हा गुणी मुलगा तो तर मूग गिळून गप्प बसला होता ना.
त्याने तिला सांगितलं की अगं मी तर आता सगळ्यांच्या दबावाखाली येऊन हे लग्न करतोय. उद्या लग्न झालं की ते लग्न मोडून मी तुझ्याचकडे येणार आहे, तुझ्याशी लग्न करणार आहे, हो ना? गप्पच आनंदी, काही वाटेल ते बोलतेस. अगं मोलकरी नाही, चिंगी. समोर तुला वाटतं हिच्याकडे अंशुमन ढुंकून सुद्धा बघणार नाही रे. हे बघ, हे असल्या मुलीचं नाव माझ्या मुलाशी जोडायचं नाही, या सांगून ठेवते. आणि तू ग एक नंबरची चीप मुलगी आहेस तू, कॅरेक्टरलेस. अगं मला काय माहित नाही का तुझ्यासारख्या मुलींचं काय थेरं असतात ती. अशा श्रीमंत मुलांना गाठायचं, त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचं आणि त्यांच्याकडनं पैसे उकळायचे आणि मग ही असली नाटकं करायची. हेच असतं ना तुमचं सगळं. हा मॉम, हिच्याशी मी डील करतो. तुझ्यासारख्या मुलींसाठी एक परफेक्ट शब्द आहे, चीप सडक छाप. अंशो, काही चुकीचं बोलत नाहीये दादा मी. सोसायटीमध्ये हिच्यापेक्षा चांगल्या मुली मरतात माझ्यावर, म्हणून मी काय सगळ्यांना तोंडी लावायचं? आणि ही एवढी चॅप्टर आहे ना, तिला माहिती आहे हिचे हे सगळे प्रकार माझ्यापाशी खपवून घेतले जाणार नाही, म्हणून या थराला गेली आहे ही मोलकरीण. आणि असल्यांना कसं गप्प करायचं मला चांगलं माहिती आहे. चिंगीवरच नाही, कुठल्याच बाईवर हात उगारायचा नाही हा परत.